2007मध्ये आमचे कार्यकर्ते जेव्हा त्याच्याशी बोलले आणि हा धंदा बंद करायला सांगितला तेव्हा त्याला राग आला आणि तो असा म्हटला की तुम्ही सांभाळून राहा, कारण मी नेव्हीचा कॅप्टन आहे, रिटायर कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. आणि असं करून त्यांनी रिव्हॉल्वर आमच्या कार्यकर्त्यांना दाखवली. आमचे काही कार्यकर्त्यांना त्या ट्रस्टीने धमकी दिली होती, तुम्ही जर आमच्या बाबाच्या मागे लागलात तर तुमचं आम्ही नामोनिशाण नष्ट करू. म्हणजे आम्ही इतके वर्ष लढतो, आमच्याकडे तक्रारी पण आल्या होत्या, परंतु तक्रारी ऑन पेपर कधी आल्या नाही. कारण त्याच्याकडे जे लोक यायचे ते साध्या नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत असायचे. याने एवढ्या भल्या भल्या लोकांना उल्लू कसं बनवलं? ज्याची एक पद्धत होती माणसाचा, तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा, काही जन्मतारीख विचारायचा आणि काही आकडेमोड करायचा आणि त्याच्यावरून कोणता वार त्या दिवशी होता ते सांगायचा. आणि तो इतक्या परफेक्टपणे सांगायचा तर त्याचं लोकांना आश्चर्य वाटायचं. त्याच्याकडे जायचं असेल तर 10,000 रुपये भरावं लागत होते आणि 2 महिन्याचं वेटिंग होतं. त्याच्याकडे एक टीम होती, फेसबुकला, इंस्टाग्रामला त्याच्या अकाउंटवर जाऊन ते शोधायचा, तो कोणत्या गावात आहे शोधायचा, तिथे त्याचे आणखी काही भक्त असेल त्याच्याकडून माहिती काढायचा. त्याने अशी काही ट्रिक केली होती की त्या महिला बळी पडल्या त्याला. अनेक लोक त्या महिलांना दोषी समजतात, परंतु आपण तसं समजायचं काय कारण नाही. त्याच्या मागचं जी त्याची बोडच ऑपरेंडी होती ते जरा समजून घेतलं पाहिजे. तो सांगायचा, मी देवाचा अवतार आहे आणि तुम्हाला जर माझ्यातलं देवत्व तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं चांगलं आयुष्य प्राप्त करायचं असेल तर तुम्ही माझी जी एनर्जी आहेत, माझ्यामधले जे ऊर्जा आहेत ती तुमच्यामध्ये संक्रमित केली पाहिजे. मग ऊर्जा संक्रमित करण्याचे जे प्रकार आहेत, 2-4 प्रकार आहे, त्याच्यामध्ये योनिपूजा हा एक प्रकार आहे. काही पीडित महिलांची आमची भेट झालेली आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला तो दमदाटी करायचा, कधी कधी जबरदस्ती करायचा, कधी कधी धाक दाखवायचा, कधी कधी ब्लॅकमेल करायचा, कधी कधी भविष्याची भीती दाखवायचा. अनेक महिलांना सांगितलं आहे की तू जर माझ्याबरोबर आली नाही तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, तुझ्या वडिलांचा मृत्यू होईल. विशेषतः तर राजकीय नेत्यांना त्यानं कसं उल्लू बनवलं? त्यांच्याकडे 2 राजकीय व्यक्ती जवळचे होते, एक त्याच्यातली महिला होती आणि एक पुरुष होते. जे पुरुष माजी मंत्री पण आहेत ते सर्व त्यांच्या जवळचे होते. त्याचं काम हेच होतं की इतर राजकीय लोकांचं कनेक्शन करून देणं. माजी खासदार आहे, त्यांना तिकीट मिळावं म्हणून त्यांनी चार्टर प्लेन करून यांना दिल्लीच्या एका मोठ्या नेत्याकडे गेले होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुस्तकची सीमारेषा आहे, आपण ती ओळखली पाहिजे. मंडळी, नाशिकच्या भोंदू खराच्या पायावर भल्या भल्यांनी लोटांगण घातलं, पण त्याच्या या भोंदूगिरीच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम ज्यांनी केलं. एका बाजूला प्रचंड मोठा भक्तांचा मेळा, भले भले राजकीय नेते, अधिकारी त्याच्या पायावर, पण त्याच्यासमोर उभं राहून त्याच्या साम्राज्याला आव्हान देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. धमक्या आल्या, दबाव आला, जीवे मारण्याचा प्रयत्न, अशा कितीतरी गोष्टी झाल्या असतील, पण तरीही न डगमगता 25 वर्ष लढा देणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून 25 वर्ष भोंदू खराच्या विरोधात लढा देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक झुंजार कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आत्ता आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत 10वी नापास असलेला हा भोंदू या महाराष्ट्रातला इतका हाय प्रोफाईल बाबा कसा बनला. आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज या मुलाखतीच्या माध्यमातून. त्याने इतक्या सगळ्या महिलांना आपल्या वासनेचा बळी इतकं सहज कसं बनवलं, त्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती, त्याने एवढ्या सगळ्या नेत्यांना उल्लू कसं बनवलं, आणि हा महाराष्ट्रातले इतके उद्योगपती, शिकलेले अधिकारी हे सगळे त्याच्या पायावर लोटांगण का घालायचे? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना ज्यांनी जवळून बघितलेलं आहे, त्याच्याशी 1 to 1 लढा दिलेला आहे, असे कृष्णा चांदगुडे आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीमध्ये. नमस्कार सर. या पॉडकास्टमध्ये तुमची पहिली भेट कधी झाली? हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी नम्रपणे सांगू इच्छितो का समाज माध्यमामध्ये त्याला कॅप्टन म्हटलं जातं, परंतु तो कॅप्टन नाही, तो 10वी नापास असलेला एक विद्यार्थी आहे. त्यावेळी त्याचं नाव लक्ष्मण होतं आणि तो 2,000 रुपये घेऊन, वडिलांकडून पैसे घेऊन तो बाहेर पडला. घरातील पत्रे बदलायचे म्हणून तो बाहेर पडला आणि 12 वर्षानंतर प्रगट झाला. लोकांनी जेव्हा विचारलं तू कुठे गेला होता, तर त्यांनी सांगितलं मी नेव्हीमध्ये आहेत. आणि लोक त्याचा वेशभूषा चांगला असल्यामुळे त्याला कॅप्टन म्हणू लागले आणि तेव्हापासून त्याचं नाव कॅप्टन पडलं आणि ते आजपर्यंत कायम आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करू इच्छितो का कॅप्टन ह्या नावाचा कोणी अपमान करू नये, त्याला आपण भोंदू खरात म्हणूया. मला असं वाटतं आहे का त्याचा जो प्रवास आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 2007पासून आम्ही लढत आहोत. परंतु त्याच्या अगोदर 9 वर्ष म्हणजे साधारणतः मला आठवतं साधारणतः 1998चा तो काळ होता.
मी त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नव्हतो. मी बॅचलर होतो आणि त्याच्या जे ऑफिस आहे गंगापूर रोडला त्याच्याजवळच राहत होतो. माझे 3 मित्र होते आणि त्याच्यातला एक उद्योगपती होता जो माझा सिनियर होता आणि ते आमच्याकडे आले आणि म्हटले का आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, म्हणून मग त्यांच्याकडे मी गंमत म्हणून त्यांच्याबरोबर गेलो. खरं तर माझा ज्योतिषावर विश्वास नाही, कारण मी सुरुवातीपासून लहानपणापासून बंडखोर आहेत. कधी उपास केल्याचं मला आठवत नाही. शाहू फुले आंबेडकरांचा माझ्यावर प्रभाव आहे. म्हणजे लहानपणापासून माझ्यावर 2 बाबांचा प्रभाव आहे. आपण म्हणतो बाबा किंवा महाराजांकडे जाऊ नये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आम्ही तेच सांगतो. परंतु ते 2 बाबा म्हणजे एक तर बाबा आमटे आणि दुसरे म्हणजे गाडगे बाबा. नंतर जात पंचायतचा अभ्यास करत असताना मला दुसरे बाबा मिळाले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जे 2 महाराज जे मला मिळाले, एक शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी लहानपणापासून वागत होतो. त्यामुळे मित्रांबरोबर जरी मी त्या ठिकाणी गेलो तरी मला त्या ठिकाणी मला पायाची इच्छा नव्हती, परंतु गंमत म्हणून त्या ठिकाणी गेलो. तर आम्ही गेल्यानंतर माझ्या 3 मित्रांनी त्यांच्या पाया पडले, परंतु मी काय पाया पडलो नाही, मी दूर उभं राहिलो. आणि तो ज्योतिषी सांगायचा ते कसं आणि ते खरं कसं ठरतं याची प्रतीती मला त्यावेळेस आली होती. आणि त्यांनी खरोखर माझं योग्य असं आणि खरं भविष्य सांगितलं. मी पाया पडलो नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं, हा जो 4था मुलगा आहे तो विचित्र स्वभावाचा आहे. आणि त्यांनी असं सर्वांसमोर माझा अपमान केला होता आणि त्या अपमानाचं शल्य म्हणजे त्याला रागाला तुम्ही पाया पडला मी पाया पडलो म्हणून त्याला राग आला आणि मी विचित्र आहे असं त्यांनी सर्वांसमोर सांगितलं आणि माझा अपमान केला. आणि त्याचं ते खरंच ठरलं, कारण मी विचित्र असल्यामुळे त्याच्या विरोधात 25 वर्ष लढू शकलो. म्हणून मला असं वाटतं की तो जो भविष्य सांगायचा ते लोकांना खरं का वाटायचं, तर त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास झालेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माझं भविष्य खरं सांगितलं होतं. आता ते झालं 1998 साली. पण त्याच्यानंतर जेव्हा मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा संपर्क आला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आलो वगैरे काम करायला लागलो, तर साधारणतः 2007ची गोष्ट आहे. आमचे काही कार्यकर्ते आणि आम्हाला तक्रार आली होती. एक पत्रकाराने आमच्याकडे निनावी तक्रार दिली आणि त्यांनी असं सांगितलं का एक कॅप्टन नावाचा माणूस आहे आणि त्याचं गंगापूर रोड ऑफिस आहे. आत्ता त्याचं कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस आहेत ओकस प्रॉपर्टी म्हणून, पण त्यावेळेस तो गंगापूर रोडला राहत होता. तर त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते मी गंगापूर रोडला गेलो होतो, परंतु 2007मध्ये तो ओकस प्रॉपर्टी इथे राहत होता कॅनडा कॉर्नर येथे. तर पत्रकाराने आम्ही सांगितल्यानंतर आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. त्याच्यामध्ये महेंद्र दातरंगे होते, प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव होते आणि त्या ठिकाणी त्यांचं संभाषण झालं त्या ठिकाणी. आणि त्याला जाणीव करून दिली, तू जे काम करतो ते अंधश्रद्धायुक्त आहेत, तू हे काम बंद कर. परंतु त्याला त्या ठिकाणी 2007ची गोष्ट आहे आणि तेव्हा तो इतका मोठा बाबा नव्हता, तो छोटा बाबा होता, छोटा बाबा होता. आणि मी जेव्हा 1998 मध्ये गेलो होता तेव्हा तर अजिबातच तो साधा होता. अक्षरशः 100 रुपयावर तो भविष्य बघायचा, त्यावेळेस 50 रुपयावर बघायचा. आणि आत्ता त्याची जी फी आहे का ती 10,000 रुपये नंबर लावण्यासाठी आहेत आणि कोणाच्या घरी जायचं असेल तर 5 लाख रुपये द्यावं लागतात, एवढी मोठी त्याची फी आहे. मी जे सांगत होतो तुम्हाला ते हे की आमचे कार्यकर्ते तिथे गेले आणि त्याला एवढे पैसे देऊन जायचे लोक त्याच्याकडे, एवढे पैसे 5 लाख रुपये फीस देऊन घरी बोलायचे असेल तर त्याला 5 लाख रुपये द्यायला लावायचे. आणि मोठं कारच्या स्वरूपात किंवा अन्य गोष्टीच्या स्वरूपात, त्याला मोठं सोन्याच्या स्वरूपात असेल त्याला गिफ्ट द्यावं लागायचं. तर म्हणजे सामान्य लोक जायचे त्याच्याकडे. अगोदर सुरुवातीच्या काळात सामान्य लोक, गरीब लोक जायचे, पण नंतर जे आहे ते मध्यमवर्गीय जायला लागले, त्याच्यानंतर उच्च मध्यमवर्गीय जायला लागले आणि आजच्या काळात सर्व उच्चभ्रू लोक त्याच्याकडे जायला लागले. म्हणजे त्याचे शासकीय अधिकारी असतील, राजकीय व्यक्ती असतील, मंत्री असतील, अगदी मुख्यमंत्री असतील तत्कालीन, ते त्याच्याकडे जात होते. असा आमचा दावा नाही, तर सर्वांचं मत आहे त्याच्यावर आणि ते खरं आहे. पण एक 10वी नापास माणूस इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल बाबा कसा काय बनला? तो 2007मध्ये आमचे कार्यकर्ते जेव्हा त्याच्याशी बोलले आणि हा धंदा बंद करायला सांगितला तेव्हा त्याला राग आला आणि तो असा म्हटला की तुम्ही सांभाळून राहा, कारण मी नेव्हीचा कॅप्टन आहे, रिटायर कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. आणि असं करून त्यांनी रिव्हॉल्वर आमच्या कार्यकर्त्यांना दाखवली. आमचे कार्यकर्ते घाबरले नाहीत, त्याला तो करत असलेल्या दुष्कृत्याची जाणीव करून दिली आणि आम्हाला घाबरून त्याने काही लोकांना फोन केले. त्या ठिकाणचे काही नगरसेवक त्या ठिकाणी काही वेळानंतर हजर झाले आणि त्या ठिकाणी काही राजकीय व्यक्तीसुद्धा हजर झाले, तसे उद्योगपतीसुद्धा हजर झाले होते. परंतु आम्ही त्याच्याविरोधात लढा चालूच ठेवला आणि आम्हाला घाबरून त्यांनी चक्क 3 ते 4 महिने त्याचं ऑफिस बंद ठेवलेलं होतं. त्यावेळेस 2007ची गोष्ट आहे. परंतु त्यावेळेस आमचे काही कार्यकर्त्यांना आणि खास करून मला त्याच्या ट्रस्टीकडून मला धमकी आल्या, माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याचं जे मिरगाव गाव आहे त्या ठिकाणी माझं चाचणी म्हणून गाव आहेत, तिथं माझे नातेवाईक राहतात, त्यांच्याकरती काही ट्रस्टीने दबाव आणला आणि त्याच्या विरोधात काम करू नका असं सांगितलं. त्याच्यामध्ये आणखी एक प्रसंग घडला होता. साधारणतः 2013 साली आमचे काही कार्यकर्त्यांना त्या ट्रस्टीने धमकी दिली होती आणि ते असं म्हटले की तुम्ही अनेक बाबांचा भांडापोट करतात, परंतु आमचे बाबा काय तसे नाहीत आणि तुम्ही जर आमच्या बाबाच्या मागे लागलात तर तुमचा आम्ही नामोनिशाण नष्ट करू.
बर. म्हणजे अशा प्रकारे एवढी ताकद त्याच्याकडे होती की एखाद्याचं नामोनिशाण मिटवायची. हो, त्याच्याकडे खरंच होती. अनेक राजकीय लोकांची संबंध होता. म्हणजे आम्ही इतके वर्ष लढतो, आमच्याकडे तक्रारी पण आल्या होत्या, परंतु तक्रारी ऑन पेपर कधी आल्या नाही. कारण त्याच्याकडे जे लोक यायचे ते साध्या पोलीस अधिकाऱ्यापासून तर मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत असायचे, साध्या नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत असायचे. आणि अशी माहिती मिळते की दिल्लीचे काही राजकीय नेते त्याच्या संपर्कात होते. म्हणजे एवढी मोठी ताकद असताना त्याच्याविरोधात लढायचं कसं, हा प्रश्न होता. एका स्थानिक पत्रकाराने त्याच्याविरोधात आवाज उठवला होता, परंतु त्याचं प्रकरण दाबण्यात आलं. मला असं वाटतं की हे अत्यंत गंभीर असं प्रकरण होतं. फक्त ज्योतिष पाहण्यापुरतं हे प्रकरण नव्हतं, तर ते अत्यंत गंभीर असं प्रकरण होतं. याने एवढ्या भल्या भल्या लोकांना उल्लू कसं बनवलं? याने उल्लू बनवता ज्याची एक पद्धत होती. माणसाचा तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा. बरं. त्याचा अंकशास्त्राचा अभ्यास झाला होता. कसं काय झालं म्हणजे तो तर 10वीला तेच मी तर गणितात तुम्हाला नापास सांगणार होता आणि आहे. तो सुरुवातीच्या काळात चेहऱ्यावरून भविष्य सांगायचं काम करायचा. बरं. नंतर तो आकडेमोड करून अंक ज्योतिषाच्या मार्फत भविष्य सांगायला म्हणजे लागला. कसं मला सांगा. म्हणजे तो काय करायचा की काही जन्मतारीख विचारायचा हां. आणि काही आकडेमोड करायचा आणि त्याच्यावरून कोणता वार त्या दिवशी होता ते सांगायचा. आणि तो इतक्या परफेक्टपणे सांगायचा तर त्याचं लोकांना आश्चर्य वाटायचं. म्हणजे आपण लहानपणी बघत असू की आपल्याकडे एक सायकलचं एक किचन होतं आणि त्याच्यावर 2-3 ब्रासच्या एक चकत्या असायच्या आणि त्याच्यावरती आपण काय करायचं ते सेट करायचं. म्हणजे आपलं जन्मतारीख सेट करायची, नंतर महिना तारीख, जन्म वेळ तारीख आणि वर्ष सेट करायचं. ते जर सेट केलं ते चक्रा फिरवायच्या अशा आणि आपोआप समोर कोणता वार येतो. म्हणजे अशा प्रकारे ते यंत्र वापरून किंवा अशा प्रकारचे पद्धती वापरून तो वार शोधत होता आणि ते लोकांना खरं वाटत होता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे जायचं असेल तर 10,000 रुपये भरावं लागत होते आणि 2 महिन्याचं वेटिंग होतं. आता 2 महिन्यामध्ये तो काय करायचा, आपल्याकडे आलेला जो भक्त आहेत त्याचं नाव लिहून घ्यायचा. त्याच्याकडे एक टीम होती आणि त्या टीमच्या मार्फत तो सगळा डाटा कलेक्ट करायचा. म्हणजे फेसबुकला, इंस्टाग्रामला त्याच्या अकाउंटवर जाऊन ते शोधायचा. तो कोणत्या गावाचा आहे शोधायचा. तिथं त्याचे आणखी काही भक्त असेल त्याच्याकडून माहिती काढायचा. ही त्याच्याकडं खास टीम होती आणि त्याच्याकडून त्याला काय करायचं नव्हतं. त्याला फक्त 5-6 प्रश्नाची उत्तर त्यांना द्यायची होती. आणि आणखी पुढे जाऊन मी असं सांगतो की तो ठोकताळे सांगायचा. म्हणजे मी आता तुम्हाला जर सांगितलं का तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे आहेत, तुम्ही लोकांना खूप जीव लावतात, पण त्या प्रमाणात लोक तुम्हाला जीव लावत नाही. तुम्ही खूप पैसा कमावतात, पण तो तुम्हाला पूर्णपणे तुमच्या उपयोगात येत नाही, पैसा पुरत नाहीत. तुम्हाला सांगितलं मी का तुम्ही कॉलेजला असताना तुमच्या एका मुलीशी प्रेम झालं होतं, तर ते अनेकांना खरं वाटतं. त्याही पुढे जाऊन असं सांगितलं जातं, तो सांगायचा की ती मुलगी जी होती, म्हणजे पुरुषांना सांगायचा की ती जी मुलगी होती का ती कोणत्या जातीची होती, तर इतर जातीची होती. आणि महिलांना सांगायचा का तुझं ज्या मुलाबरोबर प्रेम झालं तो मुलगा, त्याचं नाव पण मला माहिती आहे आणि मी ते सांगू शकतो. तिचा पती केबिनच्या बाहेर 2-4 फुटावर बसलेला असायचा आणि त्या महिलेला असा तो प्रश्न विचारायचा, तेव्हा त्या महिला तिला सरेंडर व्हायची. म्हणजे आमच्याकडे एक महिलांची तक्रार आली होती, तर तिला असं सांगितलं त्यांनी, ती जेव्हा पहिला त्याच्या मंदिरात गेली, ईशान्येश्वर मंदिरात, तर ती बसली त्या ठिकाणी. त्याला कोणाचा तरी फोन आला, त्याने तो स्पीकरवर ठेवला आणि स्पीकरवर ठेवल्यानंतर समोरून आवाज आला का मी पोलीस निरीक्षक असा बोलतोय, मी नाशिकहून बोलतोय आणि आम्हाला असा गुन्हेगार सापडत नाही आणि गुन्हेगार सापडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. म्हणजे पोलिसांनी फोन केला. पोलिसांनी बाबाला फोन केला आणि गुन्हेगार शोधण्यासाठी आम्हाला मदत करा अशी विनंती केली. आता त्याचं म्हणणं होतं बंधूचं, काही देशामध्ये जपान असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, तिथे ओशनॉलॉजी नावाचा प्रकार असतो. म्हणजे जो गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसाच्या भोंदू बाबाची मदत घेतात असं त्याचं म्हणणं होतं आणि तो लोकांवर प्रभाव टाकायचा. बरं. मग त्या ठिकाणी ती महिला त्याच ठिकाणी होती. तिला तिची पूजा तिने चालू ठेवली आणि काही वेळाने परत त्या व्यक्तीचा फोन आला काही वेळेनंतर आणि त्यांनी परत स्पीकर ऑन ठेवला आणि तिकडून आवाज आला का तुम्ही जे सांगितलं ते भविष्य खरं ठरलं. कारण तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की नाशिक रोडच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर जा, त्या ठिकाणी तुम्हाला असा व्यक्ती गुन्हेगार तुम्हाला सापडेल आणि खरंच त्या पद्धतीने आम्हाला गुन्हेगार सापडलेला आहे. आणि तो काहीच बोलत नव्हता. त्या महिलेला तो काहीच बोलला नाही, परंतु महिला त्या ठिकाणी सरेंडर झाली. महिला त्याच्या प्रभावात आली आणि त्या बाबाने त्या महिलेचं मन जिंकून घेतलं आणि फक्त एवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलं नाही आणि नंतर तिच्याविषयी असे प्रश्न सांगून त्या ठिकाणी तिला फसवलं गेलं. खरं तर लोक ज्योतिषाकडे जातात ते भविष्य जाणायला, पण ज्योतिषी हा जो भोंदूबाबा आहे किंवा इतर ज्योतिष आहे ते माणसाचं भूतकाळ सांगत असतात. आणि त्या महिलेला जो भूतकाळ सांगितला त्याला तो खरा पटला. जसं मी तुम्हाला भविष्य सांगितलं की इतर लोकांना मी सांगितलं त्या पद्धतीनं त्या महिलेला पटलं आणि ते त्या ठिकाणी तिचं जे पुढे आर्थिक शोषणापासून ते मानसिक शोषणापासून ते शारीरिक शोषणापर्यंत ते गेलं. तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जे व्हिडिओ समोर आले, जे व्हायरल व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं दिसतंय, पण त्या महिला
कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही आहेत. त्यामुळे त्या महिला स्वेच्छेनं गेलेल्या आहेत असं त्याचं म्हणणं आहे. कोर्टामध्ये तो दावा असा करतोय की मी कुणावर जबरदस्ती केलेली नाही आहे. तर महिला अशा इच्छेनं त्याला कशा बळी पडल्या, म्हणजे की त्याने अशी काही ट्रिक केली होती की त्या महिला बळी पडल्या त्याला? खरं तर सोशल मीडियामधून हा प्रश्न विचारला जातो. अनेक लोक त्या महिलांना दोषी समजतात. परंतु आपण तसं समजायचं काय कारण नाही. त्याच्या मागचं जी त्याची मोडस ऑपरेंडी होती किंवा आपण ते मानसशास्त्र होतं ते जरा समजून घेतलं पाहिजे. हां. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असे म्हणायचे की अशा व्यक्तीकडे पाहताना आपल्याला उपवासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे आणि क्रोधापेक्षा करुणेची जास्त गरज आहे. त्याच्यामुळे ह्या महिलांकडे आपण व्यवस्थित नजरेने पाहिलं पाहिजे. हो. त्याच्या मागचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. तर एक तर तुम्ही एक घ्या त्या बाबाकडे जाण्याला समाज मान्यता असते. म्हणजे अनेक घटनामध्ये गावाकडे ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलं तर अनेक महिला सांगतात आम्ही या बाबाकडे गेलो होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला मूल झालं. असं सांगायला त्यांना बिलकुल लाज वाटत नाही आणि तसं जाहीरपणे सांगायची पद्धत आहे. कारण समाज मान्यता असते, बाबाकडे जाण्याला समाज मान्यता मिळालेली असते. आणि त्याचं कारण म्हणजे असं की महिलांचं जे शोषण झालं त्याच्या मागचं एक कारण आहे. एक तर तो पहिली गोष्ट म्हणजे पेड्यातून काहीतरी द्यायचा. ते नॉर्कोटिक्स ड्रग्ज होतं काय याची चौकशी आता फॉरेन्सिक टीम करेल. म्हणजे अंमली द्रवाचा उपयोग केला काय ते आता समोर येईल. तसं करत असेल तर तो आणखी फसल्या जाईल आणि त्याच्यामुळं महिला त्याला बळी पडायचे हे तर कारण आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण जे पाहतो की आपल्याकडे स्त्रीला स्वातंत्र्य नाही आहे. तिला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, तिला कुठं जाण्याचं स्वातंत्र्य नाही. तिचं स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी हिरवून घेतलेलं आहे. अगदी तिला कोणताही निर्णय घ्यायचा तिला स्वातंत्र्य दिलेलं नाही आपण समाजामध्ये. आणि या पुरुषसत्ताक मी जरी पुरुष असलो तरी हे मी मान्यच करतो की पुरुषसत्ताक पद्धतीनं महिलावरती अन्याय केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे अगदी लैंगिक शिक्षणाबद्दल एकदम संभ्रम आहेत. महिलांच्या लैंगिक शिक्षणाबद्दल बोललं जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न असतात. समजा शिक्षणाचे प्रश्न असतात, कौटुंबिक कलह असतो, करिअरमधल्या समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतात, अनेकांना एकटेपणाची जाणीव झालेली असते. तर अशा महिला ज्या असतात, काही नापत्य नसतं, तर अशा महिला त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांना काय होतं की त्यांना एक मानसिक संतुलन त्यांचा झालेलं असतं त्यांच्या मनावर आणि त्यांना कोणती तरी आधाराची गरज राहते आणि तो आधार त्यांना त्या बाबाच्या स्वरूपात भेटतो. कारण त्यांना तो बाबा आहे तो त्यांचा भूतकाळ व्यवस्थित सांगतो. भूतकाळ व्यवस्थित सांगितल्यानंतर भविष्याची जे आपलं आहे ते बाबावर ते सोपवतात. मग त्याच्यापासून साध्या पूजेपासून सुरुवात जी होती तर ती जी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषणापर्यंत जाते. म्हणजे पण शारीरिक शोषण करणं हा पूजेचा भाग आहे असं तो म्हणतो. खरं तर योनिसूचिता म्हणजे योनिपूजा करावी लागेल असं तोच महिलांना सांगायचा. म्हणजे महिलांना एकदा जर खरं पटलं हा बाबाच माझा तारण करतायत, हाच उद्धार करतायत आणि हा देवाचा अवतार आहे. कारण तो सांगायचा मी देवाचा अवतार आहे आणि तुम्हाला जर माझ्यातलं देवत्व तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं चांगलं आयुष्य प्राप्त करायचं असेल तर तुम्ही माझी जी एनर्जी आहेत, माझ्यामधले जे ऊर्जा आहेत ती तुमच्यामध्ये संक्रमित केली पाहिजे. मग ऊर्जा संक्रमित करण्याचे जे प्रकार आहेत 2-4 प्रकार आहे त्याच्यामध्ये योनिपूजा हा एक प्रकार आहे. आणि महिला त्याच्या एवढ्या अधीन व्हायच्या की तो त्याचं शोषण करायचा आणि शोषण झाल्यावर महिला त्याच्या पाया पडतानाचे जे फोटो आहेत तो तेच अर्थ दाखवतो की तुम्ही मला पावन केलेले आहेत आणि माझे उद्धार करता तुम्ही आहेत. म्हणून महिला ज्या त्याच्याकडे जायच्या आणि वारंवार जायच्या तो भीती दाखवायचा. अनेक महिला आमच्याकडे आहेत, त्या महिला काही पीडित महिलांची आमची भेट झालेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला तो दमदाटी करायचा, कधी जबरदस्ती करायचा, कधी धाक दाखवायचा, कधी ब्लॅकमेल करायचा, कधी भविष्याची भीती दाखवायचा. अनेक महिलांना सांगितलं आहे की तू जर माझ्याबरोबर आली नाही तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, तुझ्या वडिलांचा मृत्यू होईल. अशा प्रकारे भीती दाखवून ते महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, पण आपल्याला दिसताना ते संमतीनं वाटतं परंतु त्यांच्या इच्छेविरुद्ध आणि महिलांना असं वाटतं की आपण त्याच्यातून पावन होऊ, या गोष्टीमुळं ते महिला त्याच्या आहारी पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पण ते एक प्रकारचं वशीकरण असू शकतं ते. खरं तर लोक म्हटलं जातं की वशीकरण किंवा संमोहन तो करत होता. परंतु तुम्हाला नम्रपणे सांगू शकतो की संमोहनामध्ये हे करणं शक्य नसतं. तुम्ही अगदी संमोहनकर्त्याला जरी विचारलं तरी तो हेच सांगेल. आमचे पण कार्यकर्ते आहेत, संमोहनकर्ते आहेत, आमचे मित्र आहेत, ते पण सांगतात, अभ्यासपूर्वक सांगतात की एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की तू संमोहनात गेल्यानंतर तू एखाद्याला शिवी दे तर तो तू कृत्य करत नाही. एखाद्याला महिलेला सांगितलं की तू तुझी ओढणी काढ तर ती मनाविरुद्ध ती काढत नाहीत. म्हणजे हे संमोहनाने शक्य नाही. एक तर ते अंमली पदार्थाचा उपयोग करून झालेलं कृत्य असावं आणि दुसरं की मी देवाचा अवतार आहे, माझी ऊर्जा तुमच्यामध्ये संक्रमित करायची आहे, तुमचं भविष्य घडवायचं आहे, तुमचा नवरा वारला नाही पाहिजे, तुमची पती वारला नाही पाहिजे, म्हणून जे काही होऊ नये, अघटित घटना घडू नये म्हणून त्यांच्याकडून हे कृत्य करून घेतल्याचं आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. काही महिलांच्या बद्दल असं पण लक्षात आलं, आता आजचीच बातमी अशी आहे की
शारीरिक संबंध ठेवल्याच्या नंतर त्यांना गर्भधारणा झाली तर त्याने गोळ्या देऊन गर्भपात केल्याचं सुद्धा समोर येते. दिल्ली येथील एका महिलेला तिने असा प्रकार केला. तिला तिच्याकडे आली, भाविक म्हणून आली आणि तिच्यानंतर तिला त्यांनी तिच्यातल्या सर्व काही गोष्टी सांगितल्या आणि तिला त्याची खात्री पडली. नंतर त्याचे संबंध आले आणि त्याच्यानंतर त्याने त्याला लग्नाचा शब्द दिला, परंतु लग्न न करता तिला काही दिवसांनी तिचा गर्भवती राहिली आणि तिचा त्यांनी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात केला. असं सध्या प्रकरण नाशिकमध्ये आज कोर्टामध्ये आलेलं आहे. जो 2 नंबरचा गुन्हा दाखल झाला आहे तो गर्भपाताचाच गुन्हा आहे. त्याच्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचा पण कलम लागलेला आहे आणि गर्भपाताचा पण कलम लागला आहे. त्याच्यामध्ये कोण सामील होतं, कोणते डॉक्टर सामील होते याचा तपास यासाठी करत आहेत. काही अल्पवयीन मुलीसुद्धा आहेत असं कळतं, ज्याच्या शोषणाच्या बळी ठरल्या त्याच्या. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आमच्या माहितीप्रमाणे एक मुलगी जी आहे, खरं तर ही गोष्ट जाहीरपणे आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही, नाव नको. कुठले ते सांगू शकत नाही, परंतु त्याची पीडित एक मुलगी आहे. तिचं वय त्यावेळी त्यांनी शोषण केलं, त्यावेळी तिचं वय होतं 21 आणि याचं वय होतं 65 वर्ष आणि अत्यंत घृणास्पद प्रकार त्यावेळी त्यांनी तिचं शोषण केलेलं आहे. आणि ती महिला म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, असे कितीतरी उदाहरणं त्याच्यासमोर आहेत. म्हणजे त्याच्याकडे जाणारी गरीब महिला नव्हती किंवा एखादी अल्पशिक्षित नव्हती, उच्चस्तरीय आणि शिक्षण घेतलेली पदवीधर असेल, उच्च शिक्षण घेतलेली महिला असेल, काही UPSCच्या महिला त्याच्याकडे करिअर गार्डन्ससाठी जायच्या. जे माणूस 10वी नापास आहे तो करिअर गार्डन्स कसं करू शकतो, हाच निमित्ताने प्रश्न मला पडतोय. पण मग शिकलेल्या महिला सुद्धा शिकलेल्या महिलाच काय, जे भल्या भल्यांना राज्य चालवणारे जे आहेत त्या सगळ्यांना कसं काय त्याने उल्लू बनवलं? म्हणजे विशेषतः तर राजकीय नेत्यांना त्याने कसं उल्लू बनवलं? खरं तर त्यांच्याकडे 2 राजकीय व्यक्ती जवळचे होते. एक त्याच्यातली महिला होती आणि एक पुरुष होते. जे पुरुष माजी मंत्री पण आहेत ते सर्व त्यांच्या जवळचे होते. आणि त्याचं काम हेच होतं की इतर राजकीय लोकांचं कनेक्शन करून देणं. बरं. आणि ते CM साहेब असतील, त्यावेळेचे तत्कालीन CM साहेब असतील किंवा इतर लोक असतील, राजकारणी लोक असतील, मंत्री असतील, त्यांचं ते कम्युनिकेशन करून द्यायचं. म्हणजे त्याच्याकडे 2 व्यक्ती अशा आणखी होत्या. अशा त्याच्यामधली एक व्यक्ती आहे का त्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहेत आणि त्याचा उद्वाद म्हणून समजले जाते. ते व्यक्तीचं काम असं होतं की राजकीय व्यक्तींचे लागेबंदे जोडून देणे. म्हणजे अक्षरशः मी पाहिलेलं आहे का शिंगानिया सुद्धा एरोप्लेनने त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी त्याचा हात दाखवला होता, जे आत्ताच काही 4-5 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. तर असे मोठमोठे व्यक्ती जोडून द्यायचं काम हा त्याचा उद्वाद करायचा. आणि राजकारणामधील हे माजी मंत्री होते, हे राजकारणी लोकांचे संबंध जोडू द्यायचे. काही पोलीस अधिकारी होते तर ते सुद्धा त्यांचे साधा पोलीस अधिकारी असेल तर तो मोठ्या लेवलच्या उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत का पोहोचला तर त्यांच्या मार्फतच पोहोचला होता. आणि त्याच्याकडे एक कला होती का त्याच्याकडे जर साधा पोलीस आला तर तो थेट एखाद्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याला फोन करायचा. त्याच्यामुळे तो पोलीस अधिकारी एकतर घाबरून जायचा आणि दुसरी गोष्ट का त्याच्याबद्दल सहानुभूती तयार व्हायची का माझ्या याच्या निमित्ताने प्रमोशन होईल, माझी बढती होईल किंवा माझ्याविषयी तक्रार आली तर दाबून नेता येईल. आणि खरंच तसंच व्हायचं. आणि त्याच्याकडे साधा नगरसेवक आला तर तो थेट आमदाराला फोन करायचा. त्याच्यासमोर एखादा आमदार आला तर थेट मंत्र्याला फोन करायचा. म्हणजे अशा प्रकारची त्याची जी मोडस ऑपरेंडी होती ह्या पद्धतीची होती. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याचे जे नेटवर्क होतं तर ह्या पद्धतीचं होतं. खरं तर हा ज्योतिषी होता. ज्योतिष हे शास्त्र नसतं, ते स्वप्न विकण्याची कला असते. सुरुवातीला चेहऱ्यावरून भविष्य पाहण्याचा याचा जो प्रकार सुरू झाला तो त्याचा शेवट जो आहे तर तो काळी जादूपर्यंत गेला. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे का तो त्या ठिकाणी तो काळी विद्या करत होता. तर ते काळी विद्या अनेक कारणासाठी वापरली जाते. विशेषतः काही लोक प्रमोशनसाठी ती काळी विद्या करून घेत होते, काही लोक तिकीट मिळावं म्हणून करत होते, सरकारमध्ये हे मंत्री होऊ नये म्हणून काही प्रयत्न झाला. ते उदाहरणं आपल्याला समाज माध्यमातून मिळालं आहे. इतकंच नाही पण हे मुख्यमंत्री होऊ नये इथपर्यंत पूजा झाल्याचे काही लोक सांगतायत. म्हणजे हे जी काळी विद्या जी आहे तो करायचा. खरं तर काळी विद्या म्हणजे काही तथ्य नसतं आणि कोणी जर काळी विद्या जर करत असेल ते आमच्यावर करून दाखवा असं आमचं आव्हान आहे. आणि त्यांनी जर काही जर आमच्यावर परिणाम झाला तर आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 लाख रुपये त्या व्यक्तीला देण्यास तयार आहे. परंतु आमचं ते आव्हान अजून कोणी स्वीकारलं नाही. कारण काळी विद्या ही अस्तित्वात नसते, जादूटोणा अस्तित्वात नसतो, त्यांनी मानवी जीवनावर काही परिणाम होऊ शकत नाही. परंतु हे जे देवभोळे जे लोक आहेत तर त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातात. आणि त्याची माउथ पब्लिसिटी खूप झाली. म्हणजे अनेक राजकीय व्यक्ती त्याच्याकडे गेले, स्वतः होऊन गेले. तर आपल्याला जे माहिती मिळते ती 40च्या आसपास काहीतरी आमदार त्याच्याकडे गेले होते. आता ते कोण गेले त्याची माहिती समोर येईलच, परंतु त्याचं जे नेटवर्क होतं ते माउथ पब्लिसिटीवर होतं. त्याची पेपरला कधी जाहिरात नव्हती, कधीच नव्हती, परंतु माउथ पब्लिसिटी त्याची इतकी जोरदार होती का त्याच्याकडे लोक स्वतःहून जात होते. आणि ज्यांना घरी जायचं असेल किंवा आमच्याकडे एक प्रकरण घडलं की एक माजी खासदार आहे
त्यांना तिकीट मिळावं म्हणून त्यांनी चार्टर प्लेन करून यांना दिल्लीच्या एका मोठ्या नेत्याकडे गेले होते. म्हणजे राजकारणी लोक किती आहारी होते. तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करून घेतला गेल्याची आपल्याला समाज माध्यमातून माहिती मिळते. त्याच्यामुळं हे जे प्रकार आहे ते राजकीय लोक त्याला वश झाले होते असं आम्हाला वाटतंय. पण राजकीय नेते अशा प्रकारे वश होणं त्याचा समाजावर किती परिणाम होतो आणि काय परिणाम होतो? लोक असं समजतात इतके मोठे व्यक्ती त्याच्याकडे जातात तर आपण का जाऊ नये, म्हणून हे जे लोक असतात ही एक गंभीर चूक करतात की लोक त्याचं अनुकरण करतात, म्हणून ही एक गंभीर चूक आहे. चाकणकरांच्या बद्दल एक असं म्हटलं जातं की ते अनेक फोटोमध्ये तर आहेतच, पण चाकणकर सहारोपी आहेत या सगळ्या याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना सहारोपी करून अटक करा अशी मागणी केली जाते. इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला काय दिसलं? चाकणकरांचा रोल काय होता त्याच्या पूर्ण ह्याच्यात? खरं तर एक स्त्री म्हणून रुपालीताई चाकणकराबद्दल मला प्रचंड अभिमान होता आणि गर्व पण वाटायचा. तो याच्यामुळे काही दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये एक त्यांची पोस्ट व्हायरल झाली होती. त्याच्यात ते असं म्हणतात की महिलांनी पोत्या पुरणाच्या मागे लावू नये, सासरी जाताना बाबासाहेबांचं संविधान तुम्ही घेऊन जावं. आम्हाला ते प्रचंड आवडायला लागले. परंतु काही दिवसांनी हा प्रकार समोर आला. आम्हाला असं कळलं की एक तो पत्रकाराला धमकावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, महिला आयोगाचा जो त्यांनी दुरुपयोग केला आणि काही राजकीय लोकांची संबंध जोडून देण्याचा प्रयत्न केला. आता त्या ट्रस्टी पण होत्या त्याच्यावरती 2025 पर्यंत. तर संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जो अशा प्रकारचं गैरवर्तन करत असेल, अंधश्रद्धेला पूरक असं काम करत असेल, त्याच्यामुळे हे अत्यंत धोकेदायक आहेत. आणि त्यांनी महिलाला न्याय देण्याच्या ऐवजी महिलाचं शोषण होणाऱ्या व्यक्तीला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना सहआपरी करावी अशी इतरांप्रमाणे आमची पण मागणी आहे. पण त्याचं हे भांडं उघडं पडू नये, त्याच्या पापाचा घडा उघडा होऊ नये यासाठी तो कशा प्रकारचे प्रयत्न करायचा? आतापर्यंत काही लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, परंतु पोलीस यंत्रणेमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाले नाही. उलटे जे लोक तक्रार दाखल करायला गेले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. कारण त्याच्या जो त्याची जी समाज माध्यमात असेल किंवा मग इतर ठिकाणी त्याची दादागिरी होती, राजकारणापासून तर सर्वीकडं, तर ती दादागिरी सर्व नाशिकला माहीत होती. परंतु याच्या विरोधात बोलायला कुणी तयार नव्हतं. नाशिककरांनी मारलं होतं त्याला, एकदम मारण्याचा पण प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये. असा प्रकार आम्ही ऐकलेला आहे. आणि आता तर लोक म्हणजे आमच्याकडून माहिती घेत आहेत, बरेच पोलीस अधिकारी पण विचारतात याच्यावर हल्ला होईल का काय. परंतु अजून हल्ला होऊ नये त्याच्यावरती, त्याला जी शासन मिळावं ते कायद्याच्या यांनीच मिळावं, तसं कोणी करू नये. मला असं वाटतं की कायद्याच्या अंगाने जर आपण विचार केला त्याला कठीणात कठीण शिक्षा होईल असं आम्हाला वाटतंय. पण सामान्य माणसाला बऱ्याचदा कळत नाहीये की भोंदू कोण आहे आणि बाबा कोण आहे. अशा प्रकारचे जे स्वतःला अवतार म्हणणारे लोक असतात हे कसे ओळखायचे? खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मध्ये एक पुसटशी रेषा आहे, बरोबर. तर ती सामान्य माणसाने कशी ओळखायची? जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आदर्श आहेत. त्यांचा एक अभंग आहे, ऐशे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगी लावून या राख, डोळे दाखवून करते पाप, दावणी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू कती, जळोतयांची संगती. परंतु हे जे महाराज आहे आजकाल जळोतयांची संगती म्हणण्यापेक्षा मिळोतयांची संगती असा प्रकार वाढलेला आहे. आणि या भोंदूच्या रूपाने आपल्याला तो दिसत आहे. तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे. आता या निमित्ताने मी एक सांगू शकतो की प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि उपासनेचा आम्ही आदर करतो, कारण संविधानाने प्रत्येकाला दिलेला तो अधिकार आहे. परंतु त्याच्यामध्ये संविधानाने एक गोष्ट आणखी सांगितलेली आहे. घटनेच्या 51 अ कलमामध्ये असं म्हटलं आहे, इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करणे, प्रचार प्रसार अंगीकार करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अशिक्षित असलेले गाडगेबाबा असेल, बहिणाबाई असेल, यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. परंतु एखादा क्षेपणास्त्र सोडणाऱ्या शास्त्रज्ञाला तो वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो, कारण तो त्याची पूजा करतो आणि लिंबू मिरची ठेवतो. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. म्हणून तुम्ही जे म्हटला श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटची सीमारेषा आहेत. आपण ती ओळखली पाहिजे. ती ओळखायची कशी? तर आपण श्रद्धेला प्रश्न विचारला पाहिजे. श्रद्धेला जर का प्रश्न विचारला आणि त्याच्यातून जर कळालं श्रद्धा कोणती अंधश्रद्धा कोणती याचं उत्तर आपल्याला मिळतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असे सांगायचे, जे विवेकमूल्य उन्नत करते ती श्रद्धा आणि माणसाचं विवेकमूल्य जी अवनत करते ती अंधश्रद्धा. त्याच्यामुळे आपण श्रद्धा तपासली पाहिजे. आपण चिकित्सक बनलं पाहिजे, आपण विवेकी बनलं पाहिजे. आणि या पद्धतीने जर आपण बनलं तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे कळेल. आणि खरं तर सांगायचं म्हणजे अंधश्रद्धा हा श्रद्धेच्या क्षेत्रातील काळा बाजार आहे. या भोंदूला फाशीच्या तख्तापर्यंत नेण्याच्यासाठी SITकडे पुरेसे पुरावे जमा झालेत का? तो फासावर जाऊ शकतो का? या घटनेमध्ये तो फासावर नक्कीच जाऊ शकेल, परंतु तसे पुरावे SITला गोळा करावे लागतील. सरकारी वकिलांनी
न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित केला होता का याच्याकडे जी रिव्हॉल्वर होती त्याच्यामध्ये 5 ज्या रिव्हॉल्वरच्या काडतुस होते ते वापरलेले निघाले आणि त्यांनी नरबळी घेतल्याची शक्यता सरकारी वकिलांनी व्यक्त केली आणि त्या दृष्टीनं यासाठीचा तपास चालू आहे. त्या तपासामध्ये आम्ही पण मदत करत आहोत आणि जर नरबळी घेतला असेल तर BNSSचं 101 कलम त्याला लागू पडेल आणि त्याच्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा होऊ शकेल. त्याच्यामुळं आता त्या औचित्याचं ठरेल की त्याला काय शिक्षा मिळते. त्याच्यामध्ये त्याला जादूटोणाविरोधी कायद्याचा कलम लागले असल्यामुळे ते शिक्षा होईल. त्याने आर्थिक फसवणूक केली ती शिक्षा लागेल आणि वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याचा कलम लागेल. इतरही शिक्षा लागेल. महिलांचं आर्थिक शोषणाचं असेल. परंतु सगळ्यात जे मोठं जे त्याच्या विरोधात जो पुरावा जर सिद्ध झाला नरबळीचा तर मोठ्यात मोठी शिक्षा होईल आणि तो फाशीपर्यंत पोहोचू शकेल असं आम्हाला या निमित्ताने वाटतंय. हे काही पहिलं प्रकरण नाही आहे आणि खरात काही पहिला बाबा भोंदू बाबा नाही आहे. प्रत्येक काही दिवसानंतर अशा प्रकारचे बाबा बुवा येत राहतात, लोकांना फसवत राहतात, अत्याचार करत राहतात. आता एक नवीन बाजारात आला आहे तो घुंगरू बाबा का काहीतरी, तर तो कुठलाही माहीत नाही. तर आपल्याकडे जो कायदा आहे अशा प्रकारच्या भोंदूगिरीला आळा घालण्याच्यासाठीचा, तो कायदा होऊन सुद्धा ह्या अशा प्रकारच्या भोंदूगिरीला अटकाव का बसत नाही? शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 2013मध्ये हत्या झाली आणि त्याच्यानंतर जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. त्या कायद्यासाठी महाराष्ट्र आणि चे कार्यकर्ते साधारणतः 18 वर्ष प्रदीर्घ अशी लढाई देत होते. कायदा आला, त्याची उपयुक्तता सिद्ध होत आहेत, परंतु त्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. म्हणजे त्या कायद्याचे नियम अजून इतक्या वर्षानंतर बनवले गेलेले नाहीत. ते नियम बनवले गेले नाही. त्याच्यामुळं गुन्हा दाखल करताना पोलिसांच्या मनात संदिग्धता राहते, संभ्रम तयार होतो. म्हणजे कायद्याने सांगितलेलं आहे का प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दक्षता अधिकारी नेमला जावा, व्हिजिलन्स ऑफिसर. पण तो व्हिजिलन्स ऑफिसर अजून पोलीस स्टेशनमध्ये तैनात केलेला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा असं सांगितलं गेलेलं आहे, ते पण नाही. म्हणजे आम्ही पोलीस पाटील यांचं ट्रेनिंग घेतो, त्यांना प्रशिक्षण देतो, परंतु आमच्या मर्यादा आणि क्षमता याचा जर विचार केला तर आमचे हे प्रयत्न अपुरे आहेत. सरकारची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कडून एकच अपेक्षा आहे आमची का तुम्ही जो कमिटी बनवली आहे त्या कमिटीमध्ये असलो काय नसलो काय त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. आम्हाला समाजात काम करायचं आहे. तुमचा 1 रुपया पण आम्हाला नको. आम्ही फक्त काम करत राहू, पोलीस पाटील ट्रेनिंग देत राहू. तुम्ही फक्त तुमची अनुकूलता आम्हाला द्या. तुमचं जे नेटवर्क ते वापरा. आम्ही विनामोबदला कोणताही पैसे न घेता महाराष्ट्रभर काम करायला तयार आहोत आणि ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी सरकारची अनुकूलता आम्हाला हवी आहेत. त्याच्यामुळे हा कायदा जर अधिक प्रभावी बनवायचा असेल, काही राज्यांनी तो स्वीकारला आहे. अनेक राज्यामध्ये गुजरात असेल किंवा इकडं आंध्र प्रदेश असेल, काही ठिकाणी तो कायदा झालेला आहे. परंतु हा कायदा देशव्यापी व्हावा याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि देशव्यापी जर झाला तर अशा अंधश्रद्धेंना, बुवाबाजींना, नरबळीला असेल, जादूटोण्याला असेल, तो पायबंद बसेल या निमित्ताने आम्हाला वाटतंय. नक्कीच आशा करूया आपण की सध्या माणसांचं वेगवेगळ्या प्रकारचं जे शोषण सुरू आहे, आर्थिक असेल, शारीरिक असेल, ह्या शोषणातून मुक्तता निश्चितपणे झाली पाहिजे. ज्या महाराष्ट्राचं नाव आपण अभिमानानं हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, संतांच्या विचारांचा हा महाराष्ट्र म्हणतो, तो महाराष्ट्र संतांच्या विचारांवरच चालला पाहिजे. तिथं भोंदूगिरीला कुठल्याही प्रकारचं स्थान असता कामा नये. आणि खरं तर खरात प्रकरण आपल्या सगळ्यांसाठी एक धडा आहे. या सगळ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात तुम्ही लढत होतात. तुमच्या या लढाईसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि विवेकवादी जो आवाज आहे तो आवाज बुलंद होणं हेही तितकंच गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 मराठीशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद सर.